आपण पाहत आहात गलाई समाचार आटपाडी। आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। ग्रामदैवत श्री म्हसोबा पॅनल बनपुरी 2023। प्रत्येक क्षण समाजासाठी, प्रत्येक क्षण विकासासाठी। सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार माननीय राजेंद्र लक्ष्मण यमगर यांना रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। यमगर सुरवंता शामराव, चिन्ह आहे छताचा पंखा। पुकळे नवनाथ रावसाहेब, चिन्ह आहे टेबल। मंडले मनीषा अमोल, चिन्ह आहे कपाट। सदस्य पदाचे उमेदवार वार्ड नंबर 1 खाडे दादासाहेब उत्तम, चिन्ह आहे छताचा पंखा। बुरुंगले श्रीराम मधुकर, चिन्ह आहे कपाट। पुकळे मालन रामचंद्र, चिन्ह आहे नगारा। सदस्य पदाचे उमेदवार वार्ड नंबर 2 फेगडे प्रकाश काशीनाथ, चिन्ह आहे टेबल। वायदंडे कुसुम राजाराम, चिन्ह आहे कपाट। सदस्य पदाचे उमेदवार वार्ड नंबर 3 काळे सुरेश शिवाजी, चिन्ह आहे टेबल। यमगर अंजना सर्जेराव, चिन्ह आहे कपाट। यमगर राधा अप्पा, चिन्ह छताचा पंखा। सदस्य पदाचे उमेदवार वार्ड नंबर 4 रिक्षा, छताचा पंखा, टेबल, कपाट, नगारा या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा। सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, आमदार बंधू भगिनींना विनंती, आमदार साहेबांचं आगमन झालेलं आहे, तरी सर्वांनी सभेच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। सगळ्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात। व्यासपीठावर सगळे मान्यवर आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही का चुकून राहिलं तर परत 22 मताला तुम्हाला फटका बसेल। खरं तर बनपुरी गाव आपल्या सगळ्यांचं तालुक्यातलं एक महत्वाचं स्वाभिमानी गाव आहे। आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मी यावं का न यावं, यावं का न यावं, नाही आलं तर अडचण, आलं तर अडचण, असे अनेक विषय होत आहेत। परंतु आता तुम्ही सगळे बघताय तालुक्याचं राजकारण, मतदारसंघाचं राजकारण। आपल्याला सगळ्यांना उघडं पाडण्यासाठी काही लोक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करताना तुम्हाला दिसत आहेत। आणि आता ग्रामपंचायतचा विषय हा राज्यस्तरीय चर्चेला जातो।
ग्रामपंचायत कुठली कुणाच्या बाजून गेली, काय झालं त्याची चर्चा 4-8 दिवस चालते. आणि आपल्या गावामध्ये मी आमदार झाल्यापासून मला जे जे देणं शक्य आहे ते सगळं आम्ही दिलेलं आहे. आणि काय कामं असतील गावाची तर ती कामं आपण येत्या टप्प्यामध्ये करून घेऊ. त्याच्याबद्दल तुम्ही काही शंका मनामध्ये बाळगू नका. उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्राचं उपकेंद्र व्हावं म्हणून मी माननीय मंत्री तानाजी सावंत साहेबांना 4 वेळा भेटलोय. त्यांच्या काही किरकोळ अडचणी तांत्रिक आहेत, तोही विषय संपून जाईल आणि उपकेंद्र आपल्या बनपुरीला मिळेल. कारण त्या अडचणी होत्या खूप, त्याला लोकसंख्ये इकडे बाळेवाडीला उपकेंद्र झाल्यामुळं बऱ्याच अडचणी होत्या, तर त्या सगळ्या अडचणी आपण त्यातल्या दूर केलेल्या आहेत. पशुवैद्यकीय दवाखाना, आता पाटलांनी सांगितलं की इतकं लिटर दूध गावात गोळा होतंय, तर पशुवैद्यकीय चांगला दवाखाना आपल्याला असायला पाहिजे. तर उद्या मी माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची परत एकदा भेट घेतो की कसल्याही परिस्थितीत बनपुरी गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना झाला पाहिजे, की जेणेकरून आपल्या मेंढ्याची पण संख्या मोठी आहे. मेंढके सगळे इथं आहेत, इकडे तिकडे गडबड करू नका. सगळे तुम्ही बरोबर राहावा. मेंढरांची संख्या मोठी आहे, जनावरांची संख्या मोठी आहे, तर एक पशुवैद्यकीय दवाखाना आपल्याला इथं करायचा आहे. मी सरकारकडे एक दुसरी मागणी केली मेंढपाळांच्यासाठी की बाईक अँब्युलन्स द्या. म्हणजे दवाखान्याचा डॉक्टर आमच्या मेंढपाळांना भेटतच नाही आणि मेंढ्या आपल्या इकडे तिकडे रानावनात असतात, तिकडे त्याला माहित नसते वाडा कुठं हे बी त्याला कळत नाही. डॉक्टरला त्याला वाटायच माहित नसते, नवीन आलेला नवीन गेलेला. तर आपण बाईक अँब्युलन्स मागतोय, म्हणजे 2 व्हीलरवरती, दुचाकीवरती अँब्युलन्स, आणि त्याच्यावरती नेमणूक मेंढक्याचीच करायची. म्हणजे ज्याला आता आपल्याला बरेच मेंढके की स्वतः इंजेक्शन मारतात, स्वतः त्याला सगळं कळतं, तर अशा मेंढक्याला आयडेंटिफाय करायचं आणि त्याला प्रशिक्षण द्यायचं आणि ती बाईक त्याच्याच ताब्यात द्यायची, ती अँब्युलन्स त्याच्या ताब्यात, तो डॉक्टर, आणि त्याला सरकारनं मानधन द्यायचं. ही एक स्कीम आपण आता पहिल्या टप्प्यात किमान 65 बाईक अँब्युलन्स करायची अशी मागणी केली आहे. तो पण विषय आता आपल्या पुढे आलाय. यावर्षी आपण सगळ्या मेंढ्यांचा विमा सरकारच्या माध्यमातून उतरतोय. एक जरी मेंढी चुकून मिळली तर त्याचा विमा आता असणार सरकारकडून आणि त्याचे पैसे सगळे सरकार भरणार. मेंढपाळांनी 1 रुपया भरायचा नाही. मेंढपाळांच्यासाठी एक मोठी योजना आहे, ते 10,000 कोटीची. बनपुरी गावातल्या सगळ्या लोकांना, तिन्ही पार्टीतल्या सगळ्या धनगरांना, प्रत्येकानं अर्ज केला, 25,000 रुपये तुम्ही भरायचे, सरकार 75,000 रुपये थेट अनुदान देणार. बँकेत जायचं नाही, कर्ज नाही, काय भानगड नाही. आपल्या गावातला 1000 जरी अर्ज गेले तर 1000 लोकांना 75,000 रुपये मिळणार. मग ती महिला असेल, पुरुष असेल, ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि रेशन कार्डात नाव आहे, त्या सगळ्यांना लाभ घेता येतोय. आता आपली महामेश यशवंतराव होळकर मेंढपाळ योजना सुरू आहे, पण ते काय ठराविक लोकांना मिळते. त्याला बजेट 50-60 कोटी रुपयापर्यंत असतं आणि ते ठराविक लोकांना मिळते. तर त्यापेक्षा आता आपण सरसकट राज्यातल्या सगळ्या धनगर समाजाच्या लोकांना ही योजना देतोय. मोदी आवास योजना आली आहे. गावात जे ओबीसी लोक आहेत, घरकुलाची इतकी अडचण आहे, पंतप्रधान घरकुल मधून त्यांना गरज ज्यांना मिळाली नाही, त्या सगळ्या ओबीसींना आपण राज्य सरकारनं, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी मोदी आवास योजना आणली. यामध्ये सगळे ओबीसी, त्या सगळ्या ओबीसींना घरकुल द्यायचं आहे. यावर्षी 4 लाख घरं द्यायचे, 3 वर्षामध्ये 12 लाख घरं द्यायचे. तर त्याचा लाभ आपल्या लोकांना द्यायचा आहे. धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, आपल्या समाजात ज्या लोकांना घर नाही त्या लोकांना घर देण्याची योजना. यावर्षी आपल्याला 25,000 घरं द्यायची आहेत. 2300 घरं आतापर्यंत मंजूर केलेत राज्यभरात. राहिलेली सगळी घरं मंजूर करा म्हणून मी सरकारच्या पाठीमागे तगादा लावलाय. आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या सगळ्या घरांना मंजुरी मिळेल आणि त्यांना सगळ्यांना पैसे मिळतील. तर ज्यांना ज्यांना घर नाही त्यांनी सगळ्यांनी अर्ज आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून भरून घ्यावे. नंबर 3, भटक्या विमुक्तांच्यासाठी ही योजना आली आहे. म्हणजे रामोशी समाज, आपल्याकडचा जो समाज आहे, वडार समाज, नंदीवाले समाज, असे काही मोजके समाज आहेत जे भटक्या विमुक्त, त्यांच्यासाठी 50,000 घरे यावर्षी द्यायचे. तर हे सगळं करण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम असावी लागते, ग्रामपंचायतचा कारभारी सक्षम असावा लागतो. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना मी सांगतो की ह्या सगळ्या लोकांना ज्यांना ज्यांना कधी काही संधी मिळाली नाही त्या सगळ्या लोकांना आपल्याला घरकुल मिळवून देणं. दुसरी एक योजना आली, जे 12 बलुतेदार होते पूर्वी, आता 20-25 वर्षापूर्वी ती सिस्टीम खूप गावात चालायची. सुतार, लोहार, कुंभार हे सगळी लोक आपल्या बरोबर असायची. सोनार, नंतर चप्पल बनवणारा, चप्पल सांधणारा, मूर्त्या बनवणारा, म्हणजे दगडावरती मूर्त्या बनवणारी लोक, हे जे सगळी लोक आहेत त्या 12 बलुतेदारांच्यासाठी 1 लाख रुपये बिनव्याज ही एक आता योजना केंद्र सरकारने आणली मोदी साहेबांनी. तर अशा अनेक योजनांचा लाभ आपल्याला लोकांना द्यायचा आहे. रामोशी समाजासाठी आपण महामंडळ स्थापन करून घेतलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून. 50 कोटी रुपयाचा निधी रामोशी समाजाच्या महामंडळाला धरलाय. वडार समाजाला महामंडळ स्थापन केलंय, त्याला 50 कोटी रुपयाचा निधी धरलाय. तर ही सगळी कामं आता वेगवेगळ्या स्वरूपात होत आहेत.
मी आता इथं मातंग समाजासाठी 25 लाख रुपयाचा निधी दिलाय. तालुक्यात मी जवळपास 12 असे कार्यालय धरले, जे मागासवर्गीय फंड जो मला आला होता सामाजिक न्याय विभागाचा 5 कोटी, मी इकडं तिकडं कुठं चुकीच्या कामाला लावला नाही. सगळ्यांना असे मोठे पत्र्याचे आपण सभामंडप असे धरले की त्यात गरीबाचं लग्नच झालं पाहिजे. त्यातलं 25 लाख रुपये मी तुमच्या गावात दिलेत, 30 लाख रुपये तुमच्या गावात दिलेत. करगणीमध्ये 25-25-25 अशी 3 कार्यालय दिलेत, एक घोलार समाजाला, एक बौद्ध समाजाला, एक मातंग समाजाला. नेलकर्णीमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा आहे तिथं आपण 25 लाख रुपये धरले. घरणिकीमध्ये धरलेत, खरसुनीमध्ये धरलेत, निंबोड्यात धरलेत, दिगंची, राजेवाडी. कितीतरी कामं सांगता येतील की जी कामं आपण या 3 वर्षात केलीत. मला 3 वर्ष पूर्ण झाली मे महिन्यामध्ये आमदार होऊन. तर ही सगळी कामं आपल्याला करायची आहे. तर तुम्हाला माझी सगळ्यांना कळकळीची विनंती ही आहे की गाव लेवलचं राजकारण काय, सगळे आपल्या बरोबर इकडं तिकडं तिन्ही पार्टीत काही लोक आहेत. पण सगळ्यांना माझी विनंती आहे की आता ग्रामपंचायत हा अति महत्वाचा विषय आहे. आणि मग ही कुणाकडे गेली, ही कुणाकडे गेली, ही कुणाकडे गेली, तर असं काय गडबड करू नका, एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. गावात जे काय लागल, मला आता काल यांचा फोन आला की एकाला डीपी पाहिजे, त्यांना मी फोन करून सांगितलं. मला वाटतं यमगर आहेत ना, यमगर, तुमची कामं डीपी आहेत, कुठं कनेक्शन पाहिजे, पोल टाकायचे आहेत, घरचं कनेक्शन आहे, शेताचं कनेक्शन आहे, तुम्ही मला डायरेक्ट सांगा. कुणाला घेऊन यायची गरज नाही. माझे दरवाजे सगळ्यांसाठी 24 तास खुले आहे. किंवा मध्यस्थाना, तो मध्यस्थाना, ह्याची काही नाही. तुम्ही सगळे डायरेक्ट या, सगळ्यांची कामं करून देतोय. आणि मी आतापर्यंत सगळ्यांची कामं करून दिलेत, असं काय नाही. त्यामुळं आता इलेक्शन फक्त 5 तारखेपर्यंत संध्याकाळी, परत सगळे आपलं गाव एकच आहे. परंतु आता भारतीय जनता पार्टीच्या ग्रामपंचायती तालुक्यात किती आल्या ह्याचा विषय जरा वरच्या लेवलला होणार आहे. तर बनपुरीकरांनी सगळ्यांनी साथ द्यावी अशी मी कळकळीची विनंती करतो. मेंढकेंना पण माझी विनंती आहे की सगळे व्यवस्थित आसमानी लढा दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्तीचा, घुमू देत आभाळी थाप, उडू देत जरा थरकाप, कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा, भिडू जोश दिसू दे आज, मातीत मिळू दे माझ, चल ठोकून शट्टू उडवून खुरदार. सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब,
आमदार बंधू भगिनींना विनंती, आमदार साहेबांचं आगमन झालेलं आहे, तरी सर्वांनी सभेच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. बनपुरी परिसरातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती, सगळे मान्यवर आहेत. सगळ्या निमित्तानं बनपुरी गावची आपली पंचवार्षिक निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी तुम्ही सगळेजण इतके मोठ्या माध्यमातून आपण मंत्रालयामध्ये 4 वेळा मंत्रालयातून उपकेंद्रासाठी प्रयत्न केला. प्रशासकीय मान्यता झालेले, थोडेसे स्टाफ संदर्भात त्यांची अडचण आहे, तेवढा विषय एक साहेब राहिलेला आहे. आणि आज आपल्या गावामध्ये जवळपास साहेब आपण पाहत आहात गलाई समाचार आटपाडी. आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कराड हैदराबाद डेली बस व्हिडिओ कोच AC स्लीपर कोच सेवा डेली सर्व्हिस आजपासून उद्घाटन सोहळा पार पडला. कराड हैदराबाद, कराड विटा, आटपाडी, पंढरपूर, सोलापूर. विजयलक्ष्मी ट्रॅव्हल्स कराड व्हाया कडेगाव, कडेपूर, विटा, खानापूर, भिवघाट, करगणी, आटपाडी, दिघंची, महूद, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर, बंगला, उमरगा मार्गे हैदराबाद. हैदराबाद स्टॉप अफजलगंज, महात्मा गांधी बस स्टेशन, नामपल्ली, पॅराडाईज, कुकटपल्ली, हुमनाबाद, जहिराबाद. ऑनलाईन बुकिंग www.vijayalakshmitravellers.com. ती होईल दमदार, कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये, जिथे मिळणार आहे सेलेरिओ, वॅगनार, ऑल्टो K10, एस्प्रेसो हजर स्टॉक मध्ये. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड 100% कर्ज आणि शेतकरी बंधूंना 6 व वार्षिक हप्त्याची सोय. तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स, मिरज सांगली रोड, मिरज. संपर्क 9172 21 22 23. तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव. जत आउटलेट जत सांगली रोड जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे उपलब्ध आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर, मारुती सुझुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर. आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका. बक्षिसांची बरसात, जिंका लाखोंची हमखास बक्षिसे.
दसरा ऑफर महोत्सव. शेतकरी, सोसायटी सभासद, शिक्षक, डॉक्टर, पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत. 8 पाडी. संपर्क किरण पवार. मोबाईल नंबर आहे 9860 02 5176. तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा 8 पाडी, सांगली रोड, बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ. 8 पाडी. सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड्सने सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप. तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम 8 पाडी. मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल. आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कला शिका. ड्रायव्हिंग स्कूल ऍडमिशन साठी संपर्क रोहित पाटील. मोबाईल नंबर आहे 9881 39 71 00. सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर. पत्ता 233/2/अ जिल्हा क्रीडा संकुल समोर, भोकरे कॉलेज जवळ, मिरज सांगली रोड, मिरज. चला तर मग आजच ऍडमिशन करा. डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय. 1980 पासून अविरत नेत्रसेवा. 43 वर्षांचा अनुभव. 43 वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय 8 पाडी शहरात दाखल. उपलब्ध सुविधा: मोतीबिंदू उपचार, पडद्याचे उपचार, बुबुळाचे उपचार, नेत्रव्यंगोपचार, लासूरच्या शस्त्रक्रिया, चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया, तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक, आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी, डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट. शैक्षणिक संस्था ॲस्ट्रोमेट्री कॉलेज. ऑप्थॅल्मॉलॉजी, कॅशलेस सुविधा, आय बँक. हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट. 3 लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया, कॅशलेस सुविधा उपलब्ध. अनुभवी नेत्रतज्ञ. पत्ता आहे पहिला मजला, बाळकृष्ण हाईट्स, HDFC बँक जवळ, सिव्हिल कोर्ट रोड, 8 पाडी. मोबाईल नंबर आहे 99 70 45 12 45 आणि 92 20 00 10 00. तर आजच संपर्क करा. डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय. सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल. तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील. पत्ता आहे जुना बुधगाव रोड, म्हसोबा मंदिरच्या मागे, सांगली. संपर्क सलीम बेळगावकर. मोबाईल नंबर आहे 93 70 90 13 36 आणि 83 29 37 76 46. माऊली पेंट्स अँड ट्रेडर्स. सर्व कंपनीचे कलर्स, सिमेंट, वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व POP करून मिळेल. पत्ता ST स्टँड समोर, 8 पाडी रोड, करगणी. संपर्क आबासाहेब कुकळे. मोबाईल नंबर आहे 93 07 95 61 31. बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र. उपलब्ध सुविधा: बचत खाते उघडणे, बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे, बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे, होम लोन, गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे. सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील. प्रोप्रायटर संदीप बाबा फुले. मोबाईल नंबर आहे 77 74 91 48 20 आणि 72 99 66 23 23.
पत्ता महात्मा फुले चौक, पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स, 8 पाडी, जिल्हा सांगली. सर्व सुविधा विनामूल्य. आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये. वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज. सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना, ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा. वास्तुशास्त्रानुसार RCC घराची रचना, आकर्षक 3D व इंटेरियर डिझाईन, गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन, कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्ययावत बांधकाम रचना, भूकंपरोधक RCC डिझाईन. 100% विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन, 8 पाडी. भानुदास पोपट पाटील. मोबाईल नंबर आहे 830 884 1312. चला तर मग आजच संपर्क करूया. हॉटेल साम्राज्य, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC लॉजिंग, पंजाबी डिशेस, फिश अँड चायनीज, शुद्ध शाकाहारी, मस्त मांसाहारी, गावरान चिकन, अनलिमिटेड थाळी, जत्रा मटन थाळी, भारतीय बैठक व्यवस्था, गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, बर्थडे पार्टीसाठी खास सोय, पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील. परमिट रूम व बिअर बारची स्वतंत्र व्यवस्था. रुपये 1000च्या बिलावर 10% डिस्काउंट. पत्ता पेट्रोल पंपापासून 200 मीटर अंतरावर, भिवगाव, हासगाव रोड, भिवगाव. मोबाईल नंबर 98 88 35 27 97, 95 88 38 18 53, 97 30 33 48 43. मोरया स्टील अँड फर्निचर. मोरया स्टील अँड फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल, डिझायनर बेड, शोकेस, सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर, भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही एकाच छताखाली. मोरया स्टील अँड फर्निचर. प्रोप्रायटर अमोल मिसाळ. मोबाईल नंबर 86 00 53 60 57.